हाय फ्रेंड्स, तर आज आपण करत आहोत स्वादिष्ट उकडीचे मोदक. त्यासाठी मी खोबरं धुवून घेतले, ते आता खिसणार आहे. आणि खिसून झालं आहे, त्यात गूळ टाकूत खिसून, म्हणजे ते मस्तपैकी एकच जीव होईल. आणि रवा टाकूत. रवा भाजायचा आहे, त्याआधी इलायची भाजून घेतली मी. आता 1 चमचा तेल टाकलं आहे, त्यात रवा टाकला आहे. आणि रवा कधीही तेलात नाही तर तुपात भाजून घ्यायचा. त्यात मी आता खोबरकीस केलेला टाकला आहे, ते दोन्ही मिक्स करते चांगलं. आणि त्यात मिक्स करूत आता आपण गूळ मिक्स करून घेऊन चांगलं मस्तपैकी एक जीव हलवून घ्यायचं. त्यात तेल टाकायचं वरून, म्हणजे कसं कढईला सारण चिपकणार नाही. आणि हे त्यात मी हळद टाकली आहे, मला मोदक पिवळ्या कलरचे करायचे आहेत म्हणून मी हळद टाकली. आता पीठ मळाई घेऊत. पीठ मी पहिलं इथं मी मैदा घेतला आहे आणि गव्हाचं पीठ हे मिक्स करून त्यात मीठ टाकून पाणी टाकून छान मळून घेणार आहे. आणि मळून झाल्यावर हे 15 मिनटं मी पीठ ठेवलं होतं. आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे, तर वाफलाय. आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं. मी चपाती आकाराची मोठी चपाती केली आहे आणि त्याला मी आता वाटीने गोल गोल काप काढून घेते आहे. हे गोल का केले कारण ही सोपी ट्रिक आहे पटकन होण्यासाठी. आणि आता इथे मी सारण भराय घेत आहे. हे माझं सारण झालं आहे गार. आणि आता मी त्याचे आपण मस्त प्लेट्स करू. आपण साडीचे प्लेट्स कसं करतो निर्या वगैरे, तसंच त्या प्रकारे करायचं. आणि हे माझे मोदक इथे तयार झाले आहेत. आता मी ते वाफलायला ठेवते. हे असे मी पटकन सगळे करून घेणार आहे. आणि असंच मी पाणी गरम करून वाफलावून लगेच ठेवलं आहे. आणि हे माझे मोदक तयार आहेत. तुम्ही पाहू शकता की ते लुसलुशीत आणि मऊ झाले आहेत, एकदम सॉफ्ट. आणि खायला तर खूपच छान. आतमधलं सारणही विरघळतं आणि खूपच भारी लागतं. खरंच खूपच छान झालं आहे, ऑसम. तुम्ही एकदा ट्राय करा खरंच. चला बाय बाय मग.